नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहिणी संदर्भात अतिशय महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयाच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटीचा निधी वितरित केला आहे। दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणीच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येणार याची तारीखच जाहीर केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी दरमहा सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला निधी वितरित केला जातो। 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली होती त्यावेळी विविध अटी घालण्यात आल्या होत्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळी सुरू करण्यात आली होती तेव्हा त्यामध्ये विविध अटी घालण्यात आल्या होत्या। त्यामधील प्रमुख अट कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा कमी असावे ही होती। राज्य सरकारने काही महिन्यापूर्वी KYC प्रक्रिया राबविली होती। त्यानंतर लाडक्या बहिणीच्या संख्येत विविध कारणामुळे 80 लाखांनी घट झाली होती। यामध्ये KYC प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्याची संख्या अधिक होती।